नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तसेच आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की लक्ष्मी प्राप्तीसाठी नेमकी कोणती सेवा करावी. बऱ्याच ताईंचा असा प्रश्न असतो की ताई, कर्ज खूप झालेला आहे, नेमकी कोणती सेवा करावी, लक्ष्मी स्थिर राहत नाही, पैसा खूप येतो पण घरामध्ये टिकत नाहीये पैसा, तर याच्यासाठी आम्ही कोणती सेवा करायला पाहिजे असं मला बऱ्याच ताई विचारतात. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर ही आपण काय करायचं आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठी 12 फुलवातीची सेवा, खूप अशी अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ह्या वर्षातील पहिला गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे गुरुवारी 23 एप्रिलला गुरुवारी हा योग आलेला आहे. खूप छान असा योग आहे. तर ह्या मुहूर्तावर आपण 12 फुलवातीची सेवा सुरुवात करू शकतो. तर ही सेवा सुरुवात करायची जर असली आपल्याला, तर आपल्याकडे चांदीचे निरंजन असले तर तुम्ही चांदीच्या निरंजनामध्ये ही सुरुवात करू शकता. किंवा जर नसेल आपल्याकडे तर तुम्ही ह्या मुहूर्तावर नवीन चांदीचे निरंजन घेऊन त्याच्यामध्ये ही सेवा करू शकता. जर नसेल तुम्ही घेऊ शकत तर तुम्ही कोणतेही निरंजन वापरले तरी पण चालते. असं काही नाही की तुम्ही चांदीचेच वापरा, देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. तर काय करायचं, तुम्ही शुद्ध गाईचे तूप घ्यायचे आहे आणि गुरुपुष्य अमृत योगावर काय करायचं, संध्याकाळी 8:57 नंतर गुरुपुष्य अमृत योग चालू होणार आहे. तर त्या योगावर आपण काय करायचं, एक अशी फुलवात घ्यायची आहे आणि ती शुद्ध गाईच्या तुपात भिजवून मस्त दिवा घासून पुसून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये ती फुलवात ठेवायची आहे. मस्त हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. ही फुलवात पेटवायची आहे आणि पूजा करून घ्यायची आहे मस्त. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, 2 फुलवाती लावायच्या आहेत. पण दुसऱ्या दिवशी काय करायचं, तुम्ही तुमची एक ठराविक वेळ ठेवायची आहे. सकाळ ठेवा किंवा संध्याकाळ ठेवा, कधी पण तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी अशी फिक्स वेळ ठेवा. आणि 12 दिवस मात्र टाइम एकच ठेवायचा आहे. पहिल्या दिवशी फक्त मुहूर्तावर करायची आहे. मग तिसऱ्या दिवशी काय करायचं, तुम्ही 3 फुलवाती लावायच्या. असं करत करत चौथ्या दिवशी 4 फुलवाती लावायच्या, 5व्या दिवशी 5 लावायच्या, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9 आणि 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11 आणि 12व्या दिवशी 12. असं तुम्ही क्रमानुसार 12 दिवस ही सेवा कंटिन्यू करायची आहे. जर ताई मला अडचण आली तर मी काय करू, जर तुमचं काही मासिक पाळीची अडचण जर आलेली असेल तर तुम्ही ते 4 दिवस स्किप करून पुन्हा ही सेवा कंटिन्यू करू शकता. त्याच्यानंतर मग 12 दिवस झाल्याच्या नंतर मग 13व्या दिवशी काय करायचं आहे, मग पुन्हा 12 फुलवाती लावायच्या आहेत. मग नंतर 11व्या दिवशी 11, मग 10व्या दिवशी 10, 9व्या दिवशी 9, 8व्या दिवशी 8, 7व्या दिवशी 7, 6व्या दिवशी 6, 5व्या दिवशी 5, चौथ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी 2 आणि पुन्हा 1. म्हणजे असं उतरत्या क्रमाने, आधी चढत्या क्रमाने लावायच्या आणि नंतर उतरत्या क्रमाने लावायच्या आहे. तर अशी आपल्याला ही 12 फुलवातीची सेवा करायची आहे. बरं, आता आपण ह्या फुलवाती लावणार तर आपल्याला नेमकी सेवा कोणती करायची, तर आपण काय करायचं आहे, पहिल्या दिवशी आपण जेव्हा सुरुवात करतो ना सेवेला, त्या दिवशी आपण मग सेवेला अशी सुरुवात करायची आहे. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं आहे. ते आपलं नित्यसेवेमध्ये आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तसंच श्री सुक्तम एक वेळा घ्यायचा आहे आणि विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, कुबेर मंत्र 16 वेळा आणि नवार्णव मंत्र 16 वेळा. तसेच ही सेवा सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला पहिल्यांदा स्वामी स्तवन घ्यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. तर अशी तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. ही सेवा कंटिन्यू तुम्ही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, जोपर्यंत तुमची ही सेवा कंप्लीट होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे मंत्र रोज घ्यायचे आहेत. आणि मग ताई, आता ही पहिली फुलवात आमची झाली, मग ही अर्धी राहिली, याचं काय करायचं, हा प्रश्न पुन्हा तुम्ही विचारता.
तर ती पहिली फुलवात आपण पहिल्या दिवशी लावलेली आहे ना, ती अर्धी हे झालेली आपण तशीच एका डब्यामध्ये ठेवायची, दुसऱ्या दिवशीची पण आपण त्या डब्यामध्ये ठेवायची. असं करत करत आपण सगळ्या आपल्या पूजा झालेल्या अर्धवट जळालेल्या ज्या फुलवाती असतात ना, त्या पूर्ण एका डब्यामध्ये ठेवायच्या आणि सगळी जेव्हा आपली पूजा होते ना त्याच्यानंतर आपण त्या विसर्जन करायच्या आहेत. अगोदर विसर्जन त्या करायच्या नाहीत. आपली जेव्हा पूजा कंप्लीट होते ना त्याच्यानंतरच आपल्याला ते विसर्जन करायचे आहे. तर अशी इतकी छान अशी मस्त लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आहे ना, खूप छान असा योग आलेला आहे. तर ताई तुम्ही नक्की ही सेवा गुरुपुष्य अमृत योगावर चालू करा. तर खूप छान अशी सेवा आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.